हॅलो स्टुडंट्स, या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण सिंपल लिफ्टिंग मशीनचा हा एक सिंपल प्रॉब्लेम आहे तो सॉल्व करणार आहे. तर पहिल्यांदा प्रॉब्लेम रीड करूया आणि गिवन काय दिलंय ते पहिल्यांदा लिहून काढूया. सो गिवन बघा प्रॉब्लेम काय, इन अ सर्टन मशीन ए लोड ऑफ 100 न्यूटन इज लिफ्टेड. म्हणजे लोड दिलेला आहे पहिल्यांदा. सो W इज इक्वल टू 100 न्यूटन हा लोड लिफ्ट करायचा. 100 न्यूटन इज लिफ्टेड बाय एन एफर्ट ऑफ 8 न्यूटन. एफर्ट सुद्धा दिलेला आहे 8 न्यूटन. त्यानंतर काय म्हणलंय, ॲट एन इफिशियन्सी ऑफ 60%. इफिशियन्सी पण दिली 60%. पुढे काय म्हणलंय, फाइंड द एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन अँड लोड लॉस्ट इन फ्रिक्शन. ते आपल्याला फाइंड करायचं आहे. सिंपल प्रॉब्लेम आहे त्यामुळं टू फाइंडमध्ये काय येणार, टू फाइंड काय फाइंड करायचे आहे, द एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन दॅट इज PF. आणि सेकंड काय, लोड लॉस्ट इन फ्रिक्शन दॅट इज WF. या दोन क्वांटिटी फाइंड करायच्या आहेत. मग त्यासाठी फॉर्म्युले कोणते कोणते आहेत ते पहिल्यांदा लिहिले की मग पुढे काय अवघड नाही. फॉर्म्युले आता PF साठी म्हणजे एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन. एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन कसं काढायचं, ॲक्च्युअल एफर्ट मायनस आयडियल एफर्ट. आता यातलं P दिलंय आपल्याला 8 न्यूटन. PI कुठून घ्यायचं, PI साठी फॉर्म्युला आहे W डिवायडेड बाय VR. आता यातलं W आपल्याला दिले 100. मग VR कुठून काय आणायचं, VR साठी एकतर फॉर्म्युला आहे Y डिवायडेड बाय X. Y काय दिलेलं नाही, X काय दिलेलं नाही, त्यामुळे तो फॉर्म्युला यूज करू शकत नाही. मग VR अजून कुठं असते, इफिशियन्सीमध्ये असते. इफिशियन्सी दिली आपल्याला, मग इफिशियन्सीचा फॉर्म्युला यूज करायचा MA डिवायडेड बाय VR इंटू 100. आता यातनं VR फाइंड करायचे, इफिशियन्सी दिली. MA कुठून आणायचं, MA इज इक्वल टू, MAचा फॉर्म्युला काय W डिवायडेड बाय P. W दिले, P दिले, म्हणजे W बाय P MA निघणार, ते इथं टाकले की VR निघणार, ते इथं टाकले की PI निघणार, ते इथं टाकले की PF निघणार. जरी प्रॉब्लेम छोटा दिसला, गिवन छोटं दिसलं, टू फाइंड छोटं दिसलं, तरी त्यासाठी एवढं सगळं करायचं. हे झालं पहिल्या आकड्यासाठी. आता दुसऱ्यासाठी सेकंड काय काढायचं आहे, WF. WF इज इक्वल टू फॉर्म्युला काय, आयडियल लोड मायनस ॲक्च्युअल लोड. इथं उलट आहे, इथं कसं आहे ॲक्च्युअल एफर्ट मायनस आयडियल एफर्ट, तसं लोडमध्ये उलट आहे, आयडियल लोड मायनस ॲक्च्युअल लोड. आता हे कसं ते त्यासाठी थेअरीचं लेक्चर तुम्ही बघा, त्यामध्ये सगळे एक्सप्लेन केलेलं आहे. आता W तर दिलं आहे आपल्याला. मग WI म्हणजे काय, आयडियल लोड. आयडियल लोड कसा काढायचा, WI इज इक्वल टू, त्यासाठी फॉर्म्युला आहे P इंटू VR. आता P म्हणजे एफर्ट, तो दिला आहे, आणि VR आपण इथं काढणार आहे आधीच्या स्टेपमध्ये, त्यामुळे हे लगेच निघेल WI, ते इथं टाकलं की WF निघेल. पहिल्यांदा सुरुवात पहिल्याला करूया, खालून इथून सुरुवात करावी लागेल MA पासून. ओके, स्टार्ट करूया सोल्युशन. PF काढण्यासाठी आपण आता प्रोसिजर करतोय, खालून वर जायचे. आता काही जास्त डोकं लावायची गरज नाही, यात फक्त व्हॅल्यू टाकत जायचं. पहिल्यासाठी आपण PF साठी करतोय एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन. बघा त्यासाठी पहिल्यांदा काय करायचं, MA काढायचं. MA इज इक्वल टू W डिवायडेड बाय P. W किती दिलंय 100 डिवायडेड बाय P किती दिलंय 8, म्हणजे MA किती येते 12.5. कॅल्शियममध्ये टाका, MA इज इक्वल टू 12.5. आता ही आलेली MAची व्हॅल्यू इफिशियन्सीमध्ये टाकायची, म्हणजे इफिशियन्सी इटा इज इक्वल टू MA डिवायडेड बाय VR इंटू 100 असा फॉर्म्युला आहे. इफिशियन्सी दिली 60 इज इक्वल टू MA आले 12.5, VR आपल्याला फाइंड करायचं आहे, आणि इंटू त्याला 100. आता हे VR इकडे येईल आणि 60 तिकडे जाईल. सो VR इज इक्वल टू किती येणार, 12.5 इंटू 100 आणि डिवायडेड बाय इकडचं 60 इकडे डिवाइड होईल. आता हे कॅल्शियममध्ये टाका, म्हणजे VRची व्हॅल्यू तुमची येईल, कॅल्शियममध्ये जर पुट केलं तर VR येते 20.83. याला पण काही युनिट नसते, 20.83. आता VR निघाले की ते इथं टाकायचं, म्हणजे PI निघते.
सो पी आयचा फॉर्म्युला काय, पी आय इज इक्वल टू डब्ल्यू डिवायडेड बाय व्ही आर. डब्ल्यू आपल्याला दिलं आहे 100 डिवायडेड बाय व्ही आर किती आहे 20.83. पी आय इज इक्वल टू डब्ल्यू बाय व्ही आर. 100 डिवायडेड बाय 20.83 ते कॅल्सीमध्ये पुट करा तर पी आय येते 4.8 न्यूटन. आता पी आयला युनिट असणार आहे न्यूटन, कारण तो आयडियल एफर्ट आहे, एफर्ट न्यूटनमध्ये. सो पी आय निघालं. आता पी आय निघालं की ते इथं टाका म्हणजे पी एफ निघतंय. पी एफ इज इक्वल टू काय येणार, पी मायनस पी आय. पी किती दिले आपल्याला 8 न्यूटन मायनस पी आय किती आहे 4.8, म्हणजे हे किती येणार पी एफ 3.2 राईट, 3.2 न्यूटन. याला युनिट असणार आहे न्यूटन, कारण हा पण एफर्ट आहे, एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन. आता हा झाला पहिला आकडा पूर्ण. आता दुसऱ्यामध्ये काय, पहिल्यांदा डब्ल्यू आय काढायचा आणि नंतर डब्ल्यू एफ काढायचं. पहिल्यांदा डब्ल्यू आय. तर दुसरा आकडा आहे लोड लॉस्ट इन फ्रिक्शन. लोड लॉस्ट इन फ्रिक्शन. त्यासाठी पहिल्यांदा डब्ल्यू आय इज इक्वल टू फॉर्म्युला काय, पी इंटू व्ही आर. पी इंटू व्ही आर. पी किती दिले आपल्याला 8 आणि इंटू व्ही आर किती आले, व्ही आर इथं आले 20.83. 20.83. सो डब्ल्यू आय किती येते, कॅल्शियममध्ये पुट करा. डब्ल्यू आय येते 166.64. 166.64 लोड आहे, त्यामुळं न्यूटनमध्ये असणार आहे आयडियल लोड. आणि मग लोड लॉस्ट इन फ्रिक्शन डब्ल्यू एफ इज इक्वल टू, हे डब्ल्यू आय निघाले की ते इथं टाकायचं म्हणजे डब्ल्यू एफ निघते. डब्ल्यू एफ इज इक्वल टू काय, डब्ल्यू आय मायनस डब्ल्यू. डब्ल्यू आय मायनस डब्ल्यू. सो डब्ल्यू आय इथं आलं 166.64 मायनस डब्ल्यू किती दिलं आहे 100. सो 166.64 मायनस 100 केलं की किती येते 66.64 न्यूटन. सो हे आहे लोड लॉस्ट इन फ्रिक्शन. अशा पद्धतीनं हा जरा लेंदी प्रॉब्लेम आहे. पी एफ काढण्यासाठी आपल्याला हे एवढं सगळं करावं लागलं, नंतर डब्ल्यू एफ काढण्यासाठी परत 2 स्टेप करावं लागलं. अशा पद्धतीनं आन्सर काढायचं. थँक्यू.